नमस्कार मंडळी, कसे आहात? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज स्वीटकॉर्न घरात आणले होते आणि ते शिजवून खाण्याचा प्रयत्न होता. तर मी ते कुकरला पाण्यात घालून मीठ घालून त्यांना 4-5 शिट्ट्या घेणार होते. तर खूप दिवस झालं मला सांगावंसं वाटलं की कोणीतरी म्हणत होतं मराठी मराठी मराठी. जेव्हा आम्ही 2 महिन्यापूर्वी उन्हाळ्याची सुट्टी करून महाराष्ट्रातून जेव्हा राजस्थानला येत होतो, तेव्हा एकाने मला विचारलं ट्रेनमध्ये की तुम्हाला मराठी येतं का? आणि आम्ही मराठी बोलत होतो, त्यानं ऐकलं होतं आणि तो राजस्थानी होता. आणि मला काही माहिती नव्हती की काय झालं आहे काय नाही. मी म्हटलं हो मराठी येतं. मग मारवाडी येतं का, हिंदी येतं का, असं त्याने विचारलं. हो. मग मी त्याला एकच उत्तर दिलं, भाषा कोणतीही असे नका, तुम्हाला आमच्या फिलिंग्स समजणं गरजेचं आहे. राग, द्वेष किंवा एखादी खुशी, दुःख असं या फिलिंग्स तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तो माणूस सज्जन होता म्हणून माहीत नाही, त्या माणसाला माझे विचार पटले. आणि माझं छोटंसं बाळ असल्यामुळं आम्हाला एक सीटवर जागा पुरत नव्हती. तर त्याने आम्हाला इतकी चांगली मदत केली की त्याची स्वतःची सीट नसताना देखील त्याने आम्हाला सीट इतकी चांगल्या पद्धतीने दुसऱ्यांना विचारून वगैरे ॲडजस्ट करून दिली. तर यावरून मला पटलं की आपण कोणत्याही भाषेसाठी उगाच भांडत बसतो. आपल्या फिलिंग्स किंवा आपल्याला असणाऱ्या अडचणी या समोरच्या व्यक्तीला समजाव्यात आणि त्या सहजरित्या समजायला याव्यात, यासाठी आय थिंक भाषा ही निर्माण झाली असावी. नाहीतर जनावरे देखील आहेतच, ती आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने राहतात. कारण त्यांना कुठलीही भाषा येत नसताना त्यांना देखील त्यांचं प्रेम, दुःख, वेदना या फिलिंग्स व्यक्त करता येतात. त्यामुळं आपण इतके सुखी आणि समाधानी प्राणी आहोत की आपल्याला देवाने बोलायला आणि एक मस्त अशी भाषा दिलेली आहे. धन्यवाद.